बारामतीकरांनी खऱ्या अर्थानं आता अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे, कारण बारामतीचा निकाल हा विक्रम नोंदवणारा ठरला। 2024 विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना 1 लाखाहून अधिक मतं मिळाली होती आणि 2019च्या निवडणुकीत 1,65,000 इतकी मतं मिळाली होती। मात्र अजित पवारांचं दुर्दैवी निधन झालं। बारामतीत पोटनिवडणूक लागली आणि उपमुख्यमंत्री असणाऱ्या सुनेत्रा पवारांनी पोटनिवडणुकीत मैदान मारले। निकाल समोर आलाय, त्यांनी फक्त विजय मिळवला नाहीये तर अजित पवारांचा जो विक्रम होता 1,65,000चा तो मोडीत काढलाय आणि 2 लाखाहून अधिक मतं मिळवत बारामतीत नाही तर त्यांनी देशात रेकॉर्ड ब्रेक केलाय। 2,23,705 मतदारांनी मतदान केलं होतं। विक्रम मोडण्यासाठी 65,000चा टप्पा गाठणं महत्त्वाचं होतं आणि सुनेत्रा पवारांना 2,18,930 मतं मिळाली आहेत आणि त्यांनी एक ऐतिहासिक टप्पा पार केलाय। उत्तर प्रदेशातील सहिबाबाद मतदारसंघाचे आमदार सुनील कुमार शर्मा यांचा विक्रम त्यांनी मागं पाडलाय। त्यांना 2022 मध्ये 2,14,000 मतं मिळाली होती आणि सुनेत्रा पवारांनी त्यापेक्षा जास्त मतं मिळवत देश पातळीवर देखील आता एक विक्रम नोंदवला।